नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बलात्कार व लूट प्रकरणी आरोपीला 20 वर्षांची सक्त मजुरी. जत तालुक्यातील बलात्कार व लूटमार प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत बुधवारी 20 वर्ष सक्त मजुरी व 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जे मोहंती यांनी हा निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी मुनीर खुतबुद्दीन नदाब याच्या विरुद्ध जत पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 376 व 392 अंतर्गत गुन्हा दाखल होता. न्यायालयाने आरोपीला बलात्काराच्या गुन्ह्यात 20 वर्षाची सक्त मजुरी व 50,000 रुपये दंड, तर दंड न भरल्यास 2 महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तसेच लूटमारीच्या गुन्ह्यात 7 वर्षाची सक्त मजुरी व 50,000 रुपये दंड न भरल्यास 2 महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. आरोपीने भरलेली दंडाची रक्कम फिर्यादी महिलेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. प्रकरणानुसार 26 सप्टेंबर 2019 रोजी पीडित महिला जत येथे जाण्यासाठी बस स्थानकावर थांबली होती. त्यावेळी आरोपीने तिला जत येथे सोडण्याचे आमिष दाखवून आपल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती कारमध्ये बसवले. त्यानंतर निगडी गावाजवळील निर्जन ठिकाणी नेऊन चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. तसेच जीवे मारण्याची धमकी देत तिच्या कानातील सोन्याची दागिने, साकळ्या, बुगड्या आणि मोबाईल हिसकावून घेतल्याची प्रकार पीडितेने जत पोलीस ठाण्यात दिली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण 18 साक्षीदार तपासण्यात आले. पीडित महिला व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती उज्ज्वला करवते यांनी काम पाहिलं. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक S.G. मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांनी केला होता. खटल्याच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी उपनिरीक्षक संजय कापूरकर, महिला पोलीस शिपाई रेखा खोत, सुनीता आवळे, सुप्रिया भोसले तसेच जत पोलीस ठाण्याचे पैरवी अंमलदार तुकाराम बंडगर यांनी सरकार पक्षाला सहकार्य केलं.